नमस्कार स्वामी भक्तांनो, कथा मंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवंताची साथ पदोपदी मिळते व नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही याबद्दल एक कथा. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन हे केले जात असते. स्वामी भक्तांना नियमितपणे मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना, सेवा हे करत असतात. स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक जण स्वामी भक्त हे सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रद ठरत असतात. त्यातून काही ना काही शिकवण, संदेश हे समाजाला मिळत असते. आज गुरुपुष्यामृत योगाचे औचित्य साधत नामस्मरण करूया आणि नेमके काय घडले हे पाहण्याआधी व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहज म्हणाला, इथे आता मला पाणी मिळाले तर फारच बरे होईल. असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे आता काही खायला मिळाले तर बरे, असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर मजा आली असती. असे म्हणताच ती तिथे आली. एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले तर आता इथे मरण आले तर, असे म्हणताच तो मरण पावला. म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हा ज्यापासून आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग. त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता. त्याच्यापाशी त्याने यक्कश्चित घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी. हे मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काहीही मागण्याची आपली इच्छा ही होत नाही. भगवंताचे अवतार कसे झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार हे घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होत असते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे. म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण हे अजिबातच उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू असतो. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, बिभीषण शरणाला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला, पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय असू शकत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, या दोन्ही कथा व हा उपदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा मंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.